तर हा दिवस आहे गुरुवारचा, आपला मार्गशीर्षचा पहिला गुरुवार. तुम्हाला सगळ्यांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता माझं चालू होतं हळदीचं लेपण. माझी घरातली देवपूजा वगैरे करून झालेली, बाकीची कामं उरकली होती. हे सगळं तुम्हाला अंधारा अंधारा वाटतो आहे, कारण की लाईट नसते आमच्याकडे, गुरुवारची लाईट जाते. त्याच्यामुळे इथं टॉर्च लावला आहे मोबाईलचा आणि त्याच्यावरती मी बाकीचं करत होते. आणि हाताने काढलेली रांगोळी ही मी दरवेळेस ना, रोज रांगोळी काढते ना, ती छाप काढते मी, कारण की पटक्यानी होते आणि घाई असते सकाळची आपल्याला. मग ह्यावेळेस कसं माझं सगळं निवांत चाललं होतं आणि माझं ठरलेलं आहे की गुरुवार जेव्हा असतात मार्गशीर्ष, तेव्हा मी रांगोळी हीच रांगोळी काढते आणि हाताने काढते. आणि ही कमळाची रांगोळी काढते मी 7 ठिपक्यांची. मला खूप आवडते ही रांगोळी आणि देवीला पण कमळ आवडतं ना, त्याच्यामुळे मी काढत असते ही रांगोळी. आता ही रांगोळी ना, कलर भरला की एवढी सुंदर दिसते, बघाल तुम्ही आता. आणि इकडे माझी देवीची पूजेची तयारी सगळी करून झाली होती. म्हणून रांगोळी वगैरे काढून घ्यावी. आणि रांगोळी वगैरे काढून झाली की त्यानंतर मग आपलं देवीचं पूजा करायला बसलं की परत वेळ लागतो ना, भरपूर 1-1.5 तास तरी जातो. हे बघा, मुलीने फास्ट केला आहे व्हिडिओ, त्याच्यामुळे ते तुम्हाला सगळं पटापट काढल्यासारखं दिसते. खूप छान, खूप म्हणजे खूप छान वाटते ही रांगोळी काढायला, इतकी सुंदर वाटते ना. आणि त्यामध्ये हिरवा कलर आणि लाल कलर भरला की तो असं वाटतं की खरंच कमळ आपण तिथं ठेवलेलं आहे. हे बघा. तर अशा प्रकारे माझी रांगोळी सगळी काढून झाली आहे. आणि इकडे देवीची पूजा मांडली होती. देवीची पूजा जेव्हा मी मांडत होते ना, त्यावेळेस माझ्याकडे लाईटच नव्हती, त्याच्यामुळे मला काही शूट वगैरे करायला जमलं नाही. आणि सगळी पूजा वगैरे करून झाली आणि त्यानंतर लाईट आली. आणि हे जे तुम्ही देवीच्या समोर हे मॅट रांगोळी जी बघताय ना, हे कमळ आणि हे 2 फुलं वगैरे, हे सगळं मी माझ्या हाताने बनवलेलं आहे. हे सगळं मी यूट्यूबला वगैरे सगळं बघून हे केलं. आणि हे देवीला जे वस्त्र घातलेलं आहे ना, ते सुद्धा मी माझ्या हातानेच बनवलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.